भारतापर्यंत युद्धाच्या झळा कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर्स घेऊ नका. एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या डीलर्सना सूचना. हॉटेल्स आणि उद्योगांना फटका बसण्याची शक्यता. मराठा समाजाच्या 12 लाखाहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. राज्यात 48 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. संभाजीनगर विभागातच 50,000 प्रमाणपत्रांचं वाटप. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार. आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज. राज्यातील विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीची पुढच्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता. अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनानं जागा रिक्त. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत घोषणा होण्याची शक्यता. राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती. उद्धव ठाकरेंकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. तर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर शिवजयंती सोहळा. बीएसआरचा मालक व्हीके सिंगला सीआयडी चौकशी दरम्यान शाही वागणूक दिल्याचा रोहित पवारांचा आरोप. 8 तासांच्या चौकशीवेळी सिंगची बडदास्त ठेवल्याचं ट्विट. प्रकरणात काळबेरं असल्याचा संशय व्यक्त. सुखोई विमान अपघातात मराठी फायटर पायलट शहीद. फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचं निधन. काल आसाममध्ये विमान कोसळलं. मुंबईमध्ये जैश ए मोहम्मदच्या नेटवर्कचा पर्दाफाश. इंजिनिअरिंग करणारा अयान शेख तरुणांची माथी भडकवत होता. पाकिस्तानातून क्रिप्टो करन्सीद्वारे फंडिंग. युद्धस्थितीमधली भारतासाठी सर्वात मोठी बातमी. रशियाकडून तेल खरेदी करण्यास भारताला अमेरिकेकडून 1 महिन्याची मुभा. जागतिक तेल बाजारातल्या स्थैर्यासाठी निर्णय. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड लष्कर आणि पोलिसांनीही शरण यावं. सगळ्यांना माफ करतो डोनाल्ड ट्रम्प यांचं आव्हान. इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराण मिळवण्याची वेळ आल्याचा दावा. मुंबईचं तापमान वाढलं. काल 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या 5 दिवसांपासून मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यात ऊन वाढलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.